धुळे शहरातील जामचा मळा परिसरातील बनावट देशी दारू निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त। नंदाणे येथील लाचखोर सरपंच व माजी सरपंच अँटी करप्शनच्या जाळ्यात। मतदार जनजागृती करीत मतदार दिवस साजरा। आणि विकी परदेशी व सहकार्यावरील गुन्हा मागे घ्यावा व त्या महसूल अधिकाऱ्याच्या उत्पन्नाची चौकशी करा मोर्चाद्वारे नागरिकांची मागणी। धुळे शहरातील बनावट देशी दारू निर्मिती अड्डा धुळे एलसीबीने उद्ध्वस्त केला आहे। जामचा मळा परिसरात छापेमारी करीत बनावट दारू प्रकरणी 6 संशयितांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील एक संशयित फरार असून इतरांना जेरबंद करण्यात आले आहे। धुळे शहरातील जामचा मळा परिसरात बनावट देशी दारू तयार करण्याचा उद्योग बिनभोभाट सुरू होता। याची भणक लागताच धुळे स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबीने संशयित ठिकाणी धाड टाकीत बनावट देशी दारू निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे। दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुप्त माहिती मिळाली की जामचा मळा येथे शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नकट्या हा आपल्या राहत्या घरी बनावट देशी दारू तयार करून ते गुजरात व इतर ठिकाणी निर्यात करतो। त्यानुसार पोलीस पथकाने घटनास्थळी छापा मारला। या कारवाईत एकूण 7 आरोपींचा सहभाग उघड झाला असून 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। मुख्य आरोपी शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नकट्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे। या प्रकरणी विशाल विनायक वाघ वय 35 मूळ राहणार फुलेनगर धुळे, तौसिफ शेख निरुद्दीन वय 25 राहणार जामचा मळा धुळे, शेख तौफिक नुरुद्दीन वय 22 राहणार हजारखोली धुळे, शेख इरफान शेख अल्ताफ वय 34 राहणार जामचा मळा धुळे, गौतम नरेंद्र माळी वय 34 मूळ राहणार नेत्रंग भरूच गुजरात यांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी छापेमारी दरम्यान 2,95,060 रुपये किमतीची दारू तयार करण्यासाठीचे रसायन साहित्य जप्त केले असून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुख्य आरोपी जावेद नकट्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या पथकाने केली। या यशस्वी कारवाईबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे। स्थानिक गुन्हे शाखा धुळे पोलीस यांना एक टिप मिळाली होती की एका एरियामध्ये डुप्लिकेट दारू बनवण्याचा एक कारखाना आहे। त्या ठिकाणी पहाटे रेड केली असता त्याच्यामध्ये 6 आरोपी आपण याच्यामध्ये अटक केलेले आहे आणि दारू बनावटीचा एकूण 9 लाखाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याचं नाव आहे शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नकट्या। याच्यावर ऑलरेडी 4 गुन्हे दाखल आहेत आणि दुसरा आरोपी आहे विशाल विनायक वाघ, याच्यावर देखील 5 पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत। याच्यामध्ये आम्ही 6 आरोपी अटक केले आणि मुख्य आरोपी फरार आहे, त्याचा आम्ही शोध घेतो। ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी ना हरकत दाखला देण्यासाठी 5 लाखांची लाच मागणाऱ्या लाचखोर सरपंच व माजी सरपंच धुळे अँटी करप्शन पथकाने कारवाईचा डोस दिला आहे। 1 लाख रुपयांची लाच घेताना रवींद्र पाटील व अतुल शिरसाट या दोघांना रंगेहात अटक करण्यात आली आहे। धुळे तालुक्यातील नंदाणे येथे तक्रारदार यांच्या खाजगी जमिनीवर त्यांचा नायरा कंपनीचा पेट्रोल पंप सुरू करायचा आहे। याकरिता धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रस्ताव दाखल करण्यात आला असून त्यात नंदाणे ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला आवश्यक होता। यासाठी तक्रारदार यांनी वेळोवेळी नंदाणे ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक व सरपंच यांची भेट घेता ना हरकत दाखल्याची मागणी केली होती। मात्र ना हरकत दाखला देण्यासाठी तब्बल 5 लाख रुपयांची मागणी लाचखोर सरपंच यांनी त्यांच्याकडे केली असता तक्रारदारांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती। त्यानुसार धुळे अँटी करप्शन पथकाने सापळा रचित तक्रारदाराकडून नंदाणे ग्रामपंचायतचे सरपंच रवींद्र पाटील व माजी सरपंच अतुल शिरसाट यांना 1 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे। ही कारवाई पोलीस उपाधीक्षक सचिन साळुंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पंकज शिंदे व सहकारी पथकाने केली आहे। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच
चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. मतदार हा लोकशाहीचा महत्त्वपूर्ण घटक असून समृद्ध व सक्षम लोकशाहीसाठी मतदारांमध्ये जागरूकता असणे आवश्यक असते, असे प्रतिपादन धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शहरात आयोजित मतदार जनजागृती कार्यक्रमाच्या निमित्ताने केले आहे. धुळे शहरातील वडेल रोड लगत असलेल्या शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित विद्याधन महाविद्यालय येथे आज राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला आहे. आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाळे, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, निवडणूक नायब तहसीलदार अशोक भामरे, महसूल नायब तहसीलदार देवेंद्र येवले, मंडळ अधिकारी देवपूर दीपक पहाले, भोकर तलाठी प्रशांत काकडे, गोंदूर तलाठी सुनील सुरसे, विद्याधन महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर के.बी. पाटील, अध्यक्ष शारदा पाटील, सचिव हर्षल पाटील, प्राचार्य आर.बी. पवार, डॉक्टर योगेश बोरसे, प्राध्यापक ललिता निकम व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. यावेळी मतदार दिनानिमित्त मतदार जागृतीबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. प्रसंगी उपस्थित मान्यवर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उत्कृष्ट काम केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी येथील विद्यार्थ्यांनी मतदान जागृती विषयक काढलेल्या रांगोळ्यांची पाहणी देखील केली. त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना मतदान कार्ड वाटप करण्यात आले आहे. अतिशय सुंदर रांगोळ्या मुलींनी आणि मुलांनी काढलेल्या आहेत. मुलांनी काढल्या की मला माहित नाही, परंतु मुलांनी आणि मुलींनी त्या काढलेल्या आहेत आणि अतिशय चांगला विचार आपण विचार करत आहात. हाच एक महत्वाचा, एक अतिशय आनंददायी आणि समाजाला स्तुत्य असा उपक्रम या निमित्तानं आपल्या झाल्या. मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, अनेक स्पर्धा. धुळे ग्रामीण तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी मारहाण प्रकरणी खोटा गुन्हा रद्द करावा, संबंधित महसूल अधिकाऱ्याच्या उत्पन्न व संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी करीत धुळ्यात मोर्चा काढीत जिल्हा प्रशासनास निवेदन सादर करण्यात आले आहे. धुळे ग्रामीण तहसील कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी यांना विकी परदेशी व सहकाऱ्यांनी मारहाण केली प्रकरणी धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविरुद्ध विकी परदेशी समर्थक व संबंधितांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढीत संबंधित महसूल अधिकाऱ्याचा उत्पन्न व संपत्तीची चौकशी करावी, तहसील कार्यालयातील अनागोंदी कारभारावर अंकुश आणावा अशी मागणी करीत धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन सादर केले आहे. धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी महसूल अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत पीडित कुटुंबियांकडून लाच मागितल्याचा गंभीर दावा केला. तसेच मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरोधातील गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी आंदोलकांनी संबंधित महसूल अधिकाऱ्याच्या संपत्तीची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणीही केली. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून लवकरात लवकर कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.